हाय फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओची सुरुवात आपल्या ऐश्वर्यापासून करूया. तर ऐश्वर्या म्हणजे कोण? हीच आपल्या बॉलिवूडमधील ऐश्वर्या रायची जुळी बहीण, आमची मनी माऊ, जी की काहीही न वापरता इतकी क्यूट आहे की कुणीही पाहिलं तर लगेच तिच्या प्रेमात पडेल. ती क्यूट तर आहेच, पण हुशारही तितकीच आहे. पहा कसे पिलूला खेळून मस्त नादी लावत आहे ती. आणि त्याच्या अगोदर पिलू एकटाच बसून रडत होता आणि तिचे वेगवेगळे प्रकारचे खेळ पाहून तोही मस्त एन्जॉय करत होता आणि हसत होता तिला पाहून. पहा कसा खाली वागून पाहतोय तिला. तिची ही ॲक्टिव्हिटी पाहून तोही तसंच करण्याचा प्रयत्न करतोय, मागे येतोय, पुढे जातोय. पहा कसा मस्त एन्जॉय करतोय तिला पाहून. आणि हा पाहतोय तर तीही त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी करून दाखवत आहे. आणि उद्यापासून श्रावण महिना चालू होणार आहे. मग नॉनव्हेज खाता येणार नाही म्हटल्यावर आज घरी मस्त असा मटणाचा बेत करण्याचा चालू होतं. आणि मटण हे चुलीवरच छान बनतं, त्यामुळे इथे मी चूल पेटून त्यामध्ये 2-4 कांदे भाजू घालत होते. आणि कांदे भाजताय तोपर्यंत मटण स्वच्छ पाण्याने धुवून चुलीवरती पातेल्यामध्ये शिजायला टाकले. आणि चिकन शिजत आहे तोपर्यंत इकडे मी मसाल्याची तयारी करून घेत आहे. आणि त्यामध्ये मी खोबरे, लसूण, कोथिंबीर, धने, फुटाणे, कांदा हे सर्व तव्यावर तेल टाकून एक एक करून मस्तपैकी भाजून घेत आहे. आणि इथे माझा एक एक करून सर्व मसाला भाजून झालेला आहे. आणि भाजून झाल्यावरती सर्व मसाला मी इथे पाट्यावर वाटून घेत आहे. तर पहा मसाल्याची तयारी करून घेईपर्यंत पहा आपलं मटण हे इथे मस्तपैकी शिजलेलं आहे, जे की मी एका ताटामध्ये काढून घेतलं. आणि तेच पातेलं पुन्हा चुलीवर ठेवलं. त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलं आणि लसूण खोबऱ्याची पेस्ट त्यामध्ये टाकून मस्तपैकी परतून घेतलं. आणि थोडासा मसाला टाकला. आणि मग नंतर आपण जे वाटण ठेवलेलं आहे ते त्यामध्ये ॲड केलं. आणि तेही मस्त असं मसाला परतून घेतला चांगला तेल सुटेपर्यंत. मसाला आपला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतला आहे. आणि मग नंतर आपण जे मटण शिजून ठेवलेलं आहे त्याचं गरम पाणी मी त्याच्यामध्ये थोडं थोडं ॲड करत आहे. आणि पहा नंतर परत छान असं त्याला परतून घेत आहे. आणि मसाला चांगला मस्तपैकी परतल्यानंतर त्यामध्ये मी सर्व मटण ॲड केलेलं आहे. आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि पहा आपली गावरान पद्धतीने मस्त अशी मटण भाजी रेडी आहे, जी की दिसायलाही छान आणि खायलाही छान. पाहता क्षणी तोंडाला पाणी येईन, ते पण खाणाराच्या, कारण की मी खात नाही त्यामुळे माझ्या नाही. इथे भाजी तर रेडी झाली आहे. आणि एकीकडे आमच्या मम्मी भाजीसोबत भाकरी करीत आहे खाण्यासाठी. आणि मटणाच्या भाजीसोबत इथे मी मस्त असा जिरा राईस बनवत आहे. इकडे स्वयंपाक चालू आहे. आणि मुलांना खाण्यासाठी इकडे पहा प्रसाद दिला होता, तर पोटात कमी आणि बाहेरच जास्त सांडला आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ.